एकाहून एक अशा सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा बहुमानाचा अटल करंडक कोण पटकावणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे। शुक्रवारपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत राज्यातून निवड झालेल्या 25 एकांकिकांचे सादरीकरण होत आहे। या एकांकिकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन, भरघोस रकमेचे पारितोषिक, ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन आणि संधी यांचा मेलाप असलेल्या या स्पर्धेतून आजवर अनेक कलाकार घडले आहेत। नाट्य चळवळ वृद्धिंगत व्हावी तसेच नाट्य रसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला। दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतो। या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या 12 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची सन्माननीय, तर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, सुप्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम, विराजस कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर, सुप्रसिद्ध नाट्य निर्माता कल्पना कोठारी, अटल करंडक ब्रँड अँबॅसेडर सुप्रसिद्ध अभिनेत्री रुचिरा जाधव, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले यांची उपस्थिती असणार आहे। या महाअंतिम फेरीच्या अनुषंगाने नाट्य एकांकिकांचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के पाटील आणि टीम अटल करंडक यांनी केले आहे। अंतिम फेरीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून उर्वरित एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे। त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे।